हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ट्रेंडिंग चालणारी बाही कटिंग आणि स्टिचिंग. त्यासाठी मी 4 फोल्ड करून अस्तर घेतलेला आहे. उंची घ्यायची आहे आपल्याला 5.5. 5.5 वरती दोन्ही साईडने मार्किंग करून घ्यायचं आहे. आडवी रेख आखून घ्यायची. बाही उतार 2 इंच, सरळ 2 इंच घ्यायचं आहे. नंतर 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. रुंदीला छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि दंडघेर 6.5. दंडघेराचा निम्मे करून त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मागचा आणि पुढचा दोन्ही शेप मारायचे आहेत. दोन्ही शेप मध्ये अर्धा इंचाचा गॅप असला पाहिजे. अगोदर वरचे शेप कापून घ्यायचे, नंतर साइडने कट करून घ्यायचं, सेंटर काढायचा, ओपन करून आतल्या साइडचा शेप कापून घ्यायचा. जो आतला शेप आहे त्याला आपण मार्किंग करून ठेवणार आहोत. डबलचा फोल्ड करून घेतलेला आहे. उंचीला 8.5, रुंदीला 15 इंच, सेंटरला खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे. सहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि साइडला 3-3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. तीन इंचापासून प्लीट मारायचे आहेत दाखवल्याप्रमाणे. एका साइडने 3 प्लीट मारून दुसऱ्या साइडने पण 3 प्लीट मारून घ्यायचे आहेत. प्लीट मारून झाल्यानंतर उलट करायचं आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवायचं. अस्तरच्या कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची. नंतर अस्तरपेक्षा जेवढा एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. अशा पद्धतीची 2 इंचाची रुंदीची पट्टी तयार करून घ्यायची आहे. नंतर उलट्या साइडने सरळ भाग ठेवून अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची. नंतर पट्टी दुमडून घ्यायची. शिलाई मार्जिन एवढी शिलाई मारून घ्यायची. नंतर लेस लावून घ्यायची. डिझाईनचा भाग आहे तुम्ही वरती ठेवणार आहे आणि बाकीचा भाग आहे थोडासा तो आतमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने लेस लावून घ्यायची. लेस लावून झाल्यानंतर आपण खालती लटकनची लेस लावणार आहोत. त्यासाठी मी ते दंडगेर घेणार आहे. दंडगेराच्या मापातच लेस लावून घ्यायची आणि जेवढा शिलाई मार्जिन मध्ये भाग जातो तो सोडून द्यायचा आहे. अशा सोप्या पद्धतीने आपली मोस्ट ट्रेंडिंग बाही डिझाइन कंप्लीट झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.